श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवन म्हणजे नेहमी सरळसोट रस्ता नसतोय. कधी तो धोक्याने भरलेला असतो, तर कधी अंधारात हरवलेला वाटतो. पण त्या प्रत्येक वळणावर काहीतरी शिकायला मिळतं, स्वतःबद्दल, जगाबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगण्याच्या अर्थाबद्दल. श्रोतेहो, कधी थकवा येतो, कधी मन भरून येतं. आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, पण अशा क्षणीच अंतर्मनातून एक हळूशा आवाज उमटतो, थांबू नकोस, अजून खूप शिल्लक आहे. श्रोतेहो, हे शब्द कोणाचेच नसतात, ते आपल्याच आत असलेल्या जिद्दीचे आणि आशेचे असतात. श्रोतेहो, आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही गमावत असतोय, पण तरीही उरलेल्या गोष्टीमध्ये आनंद शोधतो. त्यातूनच खरं जगणं आकार घेतं. कारण यश हे केवळ गाठलेल्या उंचीचं नाव नाही, तर त्यासाठी घेतलेल्या प्रत्येक धडपडीचं नाव आहे. कधी डोळ्यात अश्रू असलं तरी मनात स्वप्न असतील, तर वाटचाल सुरूच राहते. माणूस जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो ना, तेव्हाच तो संपूर्ण जगालाही प्रेरणा देत असतोय. आणि हा आत्मविश्वास आपल्याच जन्माला येतो तेव्हा जेव्हा आपण स्वतःच्या दुखण्यातून शिकतो आणि इतरांचं दुःख हे समजायला शिकतो. श्रोतेहो, जगण्याला फार मोठं कारण लागत नाही. कधी आईचा असो, कधी मित्राचे थाप, कधी एखाद्याचं न बोलताही समजून घेणं, याच गोष्टी आयुष्याला अर्थ देतात. दिवस चांगले की वाईट हे ठरवतं आपलं मन. जर मनात प्रकाश असेल तर कितीही अंधार आला ना, तरी आपण चालत राहतो आणि एक दिवस आपल्यामुळेच दुसऱ्यांचाही रस्ता उजळतो. म्हणून श्रोतेहो, आयुष्य हे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही, तर प्रत्येक क्षणात पूर्णत्व शोधण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रत्येक दिवस म्हणजे एक नवी संधी. ते तुमचं आयुष्य बदलू शकते. फक्त तिचं स्वागत करण्याचं धैर्य ठेवा. दिसणं हा भ्रम असतो, पण असणं हा आत्मा असतो. म्हणून जसे आहात तसंच राहा. जग तुमच्यावर प्रेम करेल. माफ करणं हे दुर्बलतेचं लक्षण नाही, ते ताकदीचं लक्षण आहे. माफ करणाऱ्याचं हृदय विशाल असतं. आयुष्य दुसऱ्याच्या अपेक्षानुसार जगणं म्हणजे स्वतःला गमावणं. म्हणून स्वतःसाठी जगा, कारण तुम्हीही महत्वाचे आहात. दुसऱ्याचं मन जिंकण्यासाठी शब्द नाही, तर मन लागतं. जेव्हा तुमचं मन प्रामाणिक असेल, तेव्हा दुसऱ्याच्या मनात घर करतं. शांततेत जे शिकता येतं ते कोलाहलात मिळत नाही. म्हणून स्वतःसाठी रोज 10 मिनिटं शांततेत काढा. तिथं तुमचं खरं मी भेटेल. अंधाराची गरज असते, कारण त्याच्यामुळेच प्रकाशाचं महत्त्व कळतं. तसंच दुःखाशिवाय सुखाची गोडी कळत नाही. तुमचं अस्तित्व कुणाच्या सावलीखाली नको, ते स्वतः एक प्रकाश किरण असावं, ज्यात इतरांना दिशा सापडेल. जग बदलण्याची इच्छा असेल तर सुरुवात आरशातल्या व्यक्तीपासून करा. कारण जग बदलायला स्वतः बदलणं हेच पहिलं पाऊल आहे. किती वेळा पडलात याला अर्थ नाही, पण प्रत्येक वेळी उठलात, धूळ झटकलीत आणि पुन्हा चालायला लागलात, हे तुमचं यश आहे. माणसाचा मोठेपणा कपड्यात किंवा पदात नसतो, तो असतो नम्रतेत, सहवेदनेत आणि निरपेक्ष प्रेमात. स्वप्नांना पंख लागतात जेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवता, आणि त्या विश्वासाचं इंजिन म्हणजे तुमचं ध्येय. जग तुम्हाला ओळखेल की नाही माहीत नाही, पण स्वतःची ओळख ठेवा.
कारण स्वतःशी प्रामाणिक राहणं हीच खरी लढाई आहे. संधी मिळवायची असेल तर फक्त वाट बघू नका. स्वतः एक दार ठोका आणि ती संधी घडवा. तुमच्या एका हसण्यानं दुसऱ्याच्या काळजीनं भरलेल्या मनात शांततेचा श्वास जाऊ शकतो. म्हणून कोणावर हसू नका, पण कोणासाठी हसत राहा. विचार बदला, आयुष्य आपोआप बदलतं. कारण कृती नेहमी विचारांच्या सावलीत उभी असते. जीवनात खूप रंग असतात, पण सर्वात सुंदर रंग हा माणुसकीचा असतो. तोच टिकणारा आणि भावणारा असतो. प्रेम आणि आदर या दोन गोष्टी आपण मागून मिळवत नाही, ते आपण देतो तेव्हाच परत मिळतात. इंद्रधनुष्य पाहायचं असेल तर थोडा पाऊस झेलावा लागतो. आयुष्यातली सगळी रंगछटा फक्त सोप्या रस्त्यावर मिळत नाही. वादळ तुमचं आयुष्य विस्कळीत करत नाहीत, ते तुम्हाला मजबूत शिकवतात. कारण फक्त मजबूत झाडच वादळात टिकून राहतं. दिवस छान की नाही हे परिस्थितीवर नव्हे, तर तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. सकारात्मकता ही सर्वात मोठी संपत्ती आहे. दुसऱ्याचं यश बघून आनंद घ्या, टाळ्या वाजवा. कारण ज्याच्या यशाला तुम्ही मान दिला तो एक दिवस तुमचं यश उंचावतो. कारण शोधू नका हसण्यासाठी, कारण बना इतरांसाठी. जिथं नुसती तुमची उपस्थिती हास्य निर्माण करते, तिथं जग जिंकता येतं. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नसेल तर चालेल, पण स्वतःवरचा विश्वास डळमळू देऊ नका. तोच तुमचा खरी ओळख ठरतो. तुमचं हसणं हेच एक अशी भाषा आहे जी कोणालाही समजते. म्हणून हसून जगायला शिका, जगाला हसवायला शिका. कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं शहाणपण असतं. शब्द अडखळतात, पण मौन गाढ अर्थ सांगून जातं. मनात जर सकारात्मक विचाराचं रोप लावलं तर ते संपूर्ण जीवन बहरवेल. फक्त त्याला शंकेच्या वाळवंटात मरू देऊ नका. स्वतःवर प्रेम करणं हे स्वार्थ नसून ते तुमच्या आत्म्याची गरज आहे. ज्यानं स्वतःला समजून घेतलं त्यानं जग जिंकलं. यश म्हणजे केवळ पदकं किंवा टाळ्या नव्हे, तर तुमच्या श्रमाचं, संयमाचं आणि सत्याचं फळ. जे मिळालं ते डोळे भरून येतात आणि अंतःकरण शांत होतं. दुःख हे तुमचं जीवन संपवत नाही, उलट त्यातून उगम होतो एका नवीन मनाचा. एक शिकलेलं, समजूतदार आणि समृद्ध मन. कधी हारलात तरी चालेल, पण प्रयत्न सोडू नका. कारण यश हे एका जिद्दीच्या श्वासावर उभं राहतं आणि प्रयत्न करणाऱ्याला नियती हार देऊ शकत नाही. स्वप्न पाहणं म्हणजे नुसती झोपेत रंगबेरंगी गोष्टी बघणं नव्हे, तर डोळसपणे आयुष्याला अर्थ देणं. झोपू नका, उभे राहा आणि ती स्वप्न सत्यात उतरवा. सूर्याच्या उष्णतेनं जर पृथ्वी प्रकाशमान होते, तर तुमच्या आशेच्या किरणाने तुमचं आयुष्य हे तेजस्वी होतं. एक वाट पाहणारा किरण सांभाळा, तोच उद्याचा प्रकाश असतो. जीवन हे क्षणभंगूर असलं तरी प्रत्येक क्षण हे अनमोल सोनं आहे. त्याचा अपमान करू नका. तो प्रेमानं हसत खेळत माणसं जोडत जगा. कारण पुढचा क्षण आहे की नाही सांगता येत नाही.